नमस्कार. वाचाल तर वाचालच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मार्गशीर्ष महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा. या मार्गशीर्ष महिन्यात आपण मराठी कवयित्री लेखिका यांचे पुस्तकांचं वाचन करणार आहोत. पहिलं पुस्तक आहे नाच ग घुमा. हे पुस्तक आहे माधवी देसाई यांचं. या पुस्तकातला एक छोटासा परिचय मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. तो या पुस्तकाचा संपूर्ण सारांश असणार आहे. स्टार्ट करते. मी माधवीला सुखरूप केले. मी एक सभ्य पुरुष आहे. प्रेम म्हणजे जबाबदारी. त्यांचा हा आवाज कानावर येतो. सुखरूप. माझ्या हातात ड्राफ्ट असतो. स्वामीकारांची घटस्फोटित पत्नी म्हणून सन्मानानं जगण्याचा परवाना म्हणजे तो कागद. माझ्या डोळ्यांसमोर पंख छाटलेले जखमी पक्षी आणि वाटेत ठेवलेले तांदळाचे 4 कण असं चित्र उभं राहतं. माधवी काटकर, BA BEd, पगारदार स्त्री. हे रूप संपून माधवी देसाई पोटकीवर जगणाऱ्या. हेही माझंच रूप होतं. डोळ्यांसमोर उगीच डोळ्यांच्या पिकलेल्या नारळीच्या बागा, हाताची शेतं आणि काजूचे डोंगर येतात. माझी पत्नी माझ्या पैशांवरच जगली पाहिजे, दादा म्हणाले होते. आणि आता महिना 1800 रुपये अशी सन्माननीय सोय केली होती. त्याबद्दल आपलं स्वातंत्र्य, आपलं सुख मिळवलं होतं. भावनेने जन्मलेले नाजूक नातं कायद्याने तोडलं होतं. कोर्टाच्या आवारात शिरायला 2 प्रवेशद्वार असतात. आत प्रवेश करणारी माणसं 2 दारातून आत येतात. पण बाहेर जाताना एकाच दारातून बाहेर पडावे. समजोता, सन्माननीय मार्ग यासाठी कायदे केलेले असतात असं मला वाटतं. कोर्ट यासाठीच असतं. मला कायदा समजत. मी पदवीधर आहे, पण माणसाला पदव्या, मान सन्मान लाभूनही जीवनाचं मर्म समजले असं नाही. विद्यापीठ पदव्या देतात, पण खरं जीवन जगणाऱ्या माणसाला मात्र काहीच मिळत नाही. एकटेपणा मी स्वीकारे नाही, पण स्वरांचं सूर व्हायला हवे होते. ते झाले नाही असं प्रचंड दुःख आहे. जुळलेल्या वाटा अशा वेगळ्या का होतात? मी या प्रवेशद्वारातून बाहेर पडणार आहे. याच वेळी सुनंदांची आठवण का येत होती?